श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 15 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा तुमच्यासाठी यशाची नवी दारे उघडणार आहे का, की काही आव्हाने तुमची परीक्षा घेणार आहेत? नोकरी, पैसा, प्रेम आणि कुटुंब या सर्व क्षेत्रांमध्ये काय बदल घडतील? चला जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांसाठी हा पंधरवडा कसा राहील. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी ऊर्जा, बदल आणि नव्या संधींचा संगम घेऊन येणारा आहे. सुरुवातीचे काही दिवस थोडे धावपळीचे आणि निर्णय घेण्याचे असतील, पण जसजसा काळ पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. ग्रहांची साथ मिळत असल्यामुळे अनेक अडकलेली कामे मार्गी लागतील आणि मनात नवी आशा निर्माण होईल. या काळात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. काही ठिकाणी आव्हाने येतील, पण त्यातूनच तुमची खरी ताकद समोर येईल. काम, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखण्याची गरज भासेल. योग्य नियोजन आणि शांत विचार केल्यास तुम्ही प्रत्येक परिस्थिती सहज हाताळू शकाल. हा पंधरवडा तुम्हाला शिकवण देणारा आणि पुढे नेणारा असेल. कधी थोडी परीक्षा घेणारा तर कधी अनपेक्षित आनंद देणारा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आणि संयमाने पावले उचलल्यास हा काळ तुमच्या आयुष्यात प्रगतीचा नवा टप्पा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. या पंधरवड्यात करिअरच्या बाबतीत तुम्हाला नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल, त्यामुळे वरिष्ठांचा विश्वास अधिक दृढ होईल. काही जणांना पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळतील, जुने व्यवहार पुन्हा सक्रिय होतील. मात्र घाईगडबडीत निर्णय घेऊ नका, विचारपूर्वक पावले उचला. तुमची मेहनत नक्कीच फळ देईल, पण संयम ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थिर आणि प्रगतिशील दिसतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण अनावश्यक खर्च वाढू शकतो. कुटुंबासाठी किंवा घराशी संबंधित काही मोठा खर्च करावा लागू शकतो. बचत करण्याची सवय लावा आणि दीर्घकालीन योजना आखा, यामुळे भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या काळात आनंददायी आणि शांत राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. घरात एखादा शुभकार्याचा योगही येऊ शकतो, ज्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा दाखवा. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा काळ सकारात्मक आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. अविवाहितांसाठी नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते. विवाहित व्यक्तींमध्ये परस्पर समज आणि विश्वास अधिक मजबूत होईल. मात्र अहंकार टाळा आणि संवाद खुला ठेवा. छोट्या गोष्टींवरून वाद टाळल्यास नातं अधिक सुंदर बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन ज्ञान मिळवण्याची उत्सुकता वाढेल. मात्र वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा गोंधळ होऊ शकतो. शिक्षकांचा सल्ला आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आध्यात्मिक जीवन. या काळात तुमचा आध्यात्मिकतेकडे कल वाढेल. मनःशांती मिळवण्यासाठी तुम्ही ध्यान, जप किंवा प्रार्थना याकडे वळाल. देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल. काहीजण धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात. सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात येईल, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. हे तुम्हाला जीवनातील ताणतणाव कमी करण्यास मदत करेल. प्रवास. प्रवासाचे योग या पंधरवड्यात संभवतात. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत लहान सहलीचे नियोजन होऊ शकते. हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी आणि लाभदायक ठरेल. काही जणांना नवीन ठिकाणे पाहण्याची संधी मिळेल. मात्र प्रवास करताना आरोग्याची आणि सामानाची काळजी घ्या. नियोजन करून प्रवास केल्यास अधिक समाधान मिळेल. उपाय. दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्या. लाल रंगाचे वस्त्र किंवा फळ दान करा. गरजू व्यक्तींना मदत करा. मेष राशीसाठी हा पंधरवडा एकूणच प्रगतीचा आणि सकारात्मक बदलांचा संकेत देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल, तर आर्थिकदृष्ट्या स्थैर्य आणि काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद आणि एकोप्याचे वातावरण राहील, तसेच प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. काही ठिकाणी थोडी अडचण किंवा तणाव निर्माण होऊ शकतो, पण तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य यामुळे तुम्ही त्या सहज पार कराल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा असून त्यातून यश मिळवण्याची संधी आहे. आध्यात्मिकतेकडे वळल्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल.
संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा पंधरवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल. मेष राशीसाठी हा पंधरवडा प्रगती, संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रगती होईल, तर कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये आनंद मिळेल. थोडा संयम आणि योग्य निर्णय घेतल्यास हा काळ तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरेल. आध्यात्मिकतेकडे वळल्यास मनःशांतीही मिळेल. धन्यवाद.